नमस्कार, मी रेणुका। या सगळ्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एमपीएससी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, कारण या परीक्षा पुढे ढकलाव्यात का याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावल्याचं कळतंय। यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार असल्याचं कळतं आहे। कोरोना रुग्णसंख्या वाढताना 11 एप्रिलला जी परीक्षा होणार होती ती पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होते आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत, तर काही वेळातच म्हणजे दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती कळते आहे। अधिक माहिती घेणार आहोत, तर सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, आत्ताचे अपडेट्स। रेणुका, 11 तारखेला महाराष्ट्र आयोग जो आहे जे एमपीएससी याच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या पदांसाठी सर्व राज्यामध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा होणार आहे। पण राज्यात आता सद्यस्थिती कोरोनाचं संकट पाहता ओबीसी मंत्रालय असणारे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यासह अनेक मंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। पुढे काही दिवसानंतर ज्यावेळेस रुग्णांची संख्या कमी होईल, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट कमी होईल, त्यावेळेस संबंधित परीक्षा घेण्यात यावी अशा स्वरूपाच्या सूचना केल्या आहेत। त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री इतर कॅबिनेट मंत्र्यांशी आणि एमपीएससी आयोगाशी चर्चा करणार आहेत। कदाचित एमपीएससीची परीक्षा जी येत्या रविवारी होत आहे त्या परीक्षेमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। धन्यवाद सागर तुर्तास या माहितीबद्दल। मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याचं कळतंय। काही वेळातच या बैठकीचा तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू। 1:30 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी का अशा सध्या मागण्या होत्या, त्याबद्दल या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे। आणि पुढची बातमी आहे पुण्यातली ऑक्सिजनबद्दल। दुष्काळात 13वा महिना असं म्हणण्याची वेळ राज्यात आली आहे, कारण ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय आणि पुण्यात 2 ऑक्सिजन प्लांट्समध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। पण ऑक्सिजन पुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय आणि त्यामुळे इतर प्लांट्समधून जादा ऑक्सिजन निर्मिती करण्याची सुरुवात करण्यात आली। राज्यात 100% ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्याचे आदेश आता देण्यात आलेत आणि सध्या स्थिती अशी आहे की व्यावसायिक वापराला बंदी आदेश काढण्यात आलाय। आज इतर प्लांट्समधून राज्याला अतिरिक्त अधिकचा म्हणजे 100 मेट्रिक टनचा पुरवठा केला जाणार आहे। राज्यात 900 मेट्रिक टन पुरवठा आहे आणि याआधी हा पुरवठा 800 मेट्रिक टन होता। पुण्यातले हे 2 प्लांट्स आज दुपारपर्यंत दुरुस्त होतील अशी देखील माहिती कळते आहे। त्यामुळे ऑक्सिजनचा औद्योगिक वापर तुर्तास बंद करण्याचा निर्णय आता सरकारकडून घेण्यात आला। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, 2 प्लांट जरी बिघडलेले असले तरी ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही। अधिक माहिती घेऊयात प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून। प्रफुल्ल, एक अत्यंत मोठी बातमी अशी आहे की पुण्याजवळ जे ऑक्सिजन प्लांट राज्य सरकारला ऑक्सिजन सप्लाय करतात त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे हे 2 प्लांट काल रात्रीपासून बंद करण्यात आलेले आहेत। कदाचित आज दुपारी ते प्लांट जे आहेत ते सुरू होतील, पण राज्य सरकारने यासाठी दुसरी एक उपाययोजना अशी करून ठेवलेली आहे की इतर जे 4 प्लांट आहेत त्यामधून ऑक्सिजनचा जादा पुरवठा जो आहे तो करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 100 मेट्रिक टन अधिक जो ऑक्सिजन आहे तो आता राज्य सरकारला पुरवठा केला जाईल। आणि आज राज्य सरकारने असे आदेश दिलेले आहेत की व्यापारी तत्वावर जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो तो पूर्णपणे बंद करून फक्त ऑक्सिजन हा रुग्णांसाठी 100% राखीव ठेवावा, हा आदेश देखील राज्य सरकारने काढलेला। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीबद्दल। कोरोना रुग्णांसाठी सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय। आणि यानंतर आपण बघणार आहोत तर राज्यातल्या तुटवड्यासंदर्भातली बातमी। लसीचं संकट सध्या राज्यावर घोंघवतंय, बघूयात त्यातले अपडेट्स। केंद्र सरकार लसीकरणाबद्दल राजकारण करत असल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलाय। राज्यात सर्वात जास्त लसीकरण केंद्र असूनही सर्वात कमी प्रमाणात लसींचा पुरवठा महाराष्ट्रात होतोय। महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र आज बंद झाली आहेत। छोट्या राज्यांना जास्त लसींचा साठा पुरवण्यात येत असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलेलं आहे। आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली बातचीत। असलम भाई, जिस तरीके से बीजेपी के लोग कह रहे हैं कि वैक्सीन आपके पास पर्याप्त है, आप वेस्टेज ज्यादा कर रहे हैं, लगा कम रहे हैं और केंद्र सरकार को दोष दे रहे हैं। भारतीय जनता पार्टी के लोगों से ये पूछना चाहूँगा कि वेस्टेज क्या होता है? क्या हम गटर में फेंक रहे हैं?
हमारे पास आप लोगों ने पहले वैक्सीनेशन ज़्यादा दिया, हम लिमिटेड ही सेंटर्स खोल रहे थे। हमें पता था कि आगे चल के ये राजनीति करेंगे और हमने इनके कहने के हिसाब से जगह जगह पे सेंटर्स खोल दिया। और हम पहले से मांग कर रहे हैं कि मुंबई शहर में और महाराष्ट्र में जो है वो केसेस ज़्यादा बढ़ रहे हैं, हमें आने वाले दिनों में ज़्यादा वैक्सीनेशन लगेंगे। और आप देखिए अभी कि महाराष्ट्र की जनसंख्या कितनी है और कितना वैक्सीनेशन हमें दिया। हरियाणा जो इतना छोटा सा है उसको हमारे से डबल देने का काम किया। गुजरात में आपके कहने के हिसाब से वहाँ कोई मरीज नहीं है, वहाँ पे आपने लाखों देने का काम किया। उत्तर प्रदेश में करीबन 50 लाख देने का काम किया और यहाँ महाराष्ट्र में 7 लाख 10 लाख इस तरीके की बातें कर रहे हैं। ये कोई राजनीति का वक्त नहीं है। केंद्र सरकार की बैठे हुए लोगों से कहना चाहूँगा कि मुंबई और महाराष्ट्र की जनता भी इसी देश की है, भले आज उनकी सरकार नहीं है, तो इस तरीके का दुर्भाव करना ये मेरे ख्याल से अभी मुंबई में क्या कंडीशन है, क्योंकि मुंबई को लेकर के बहुत सारी कई सारे सेंटर्स बंद हो गए हैं, 25 प्राइवेट सेंटर्स बंद हो गए, आज भी मुंबई में बहुत सारे सेंटर्स बंद हो जाएंगे। नहीं, सेंटर्स बंद करना ही मेरे ख्याल से ये मानसिकता केंद्र सरकार की होगी करके, तो उन्होंने वैक्सीनेशन जो है सप्लाई टाइम पे नहीं कर रहे। वैक्सीनेशन कम होने वाले हैं, 2 दिन चलेंगे, 3 दिन चलेंगे, 4 दिन चलेंगे, इस तरीके के हम वारंवार जो है टॉपे जी कह रहे हैं, जो सचिव जी हैं वो कह रहे हैं, मुख्यमंत्री जी कह रहे हैं, हम कह रहे हैं लगातार, या तो वो दे देवे या हमें कम से कम हमारे मुंबई शहर में हैपकिंस को कम से कम परमिशन करें ताकि हम यहाँ पे अपनी वैक्सीनेशन तैयार करें। कुछ तो इस तरीके से रास्ता वो निकाले। पुढची बातमी या संदर्भातली आपण बघणार आहोत। मुंबईत 71 खासगी लसीकरण केंद्रांपैकी तब्बल 26 खासगी लसीकरण केंद्र लसीच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आली आहेत आणि केवळ आजच्या दिवस पुरेल इतकाच साठा सध्या मुंबईत शिल्लक आहे। मुंबईतलं बीकेसी लसीकरण केंद्र आता बंद करण्यात आलंय कारण लसीचा साठा उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे हे मोठं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं केंद्र असल्याची केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे। 9 तारखेला लसीकरण करता येईल इतका साठा असल्याचं जाहीर याआधी करण्यात आलं होतं, तेव्हा पालिकेचा नियोजन शून्य कारभार अशी टीका आता यावर होतीये। आज सकाळीच केवळ 140 जणांना बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी आत नेण्यात आलं। आता लसीकरण बंद झाल्याचं देखील काही वेळापूर्वी स्पष्ट झालं। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा हा बोर्ड वाचून इथे आलेले हे सगळे नागरिक परतत होते आणि प्रचंड क्षोभ व्यक्त करत होते। आणि याच मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज लसी अभावी जे बंद करावं लागलं, सकाळी केवळ 160 डोस तिथे बाकी होते आणि त्यामुळे केवळ 160 जणांना आज लस देणं शक्य होतं असं जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ढेरे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आशिष दीक्षित यांनी। बीकेसी कोविड सेंटरला सध्या आपण उभे आहोत आणि आपल्याबरोबर आहेत इकडचे डीन राजेश ढेरेजी। ढेरे सर, मला प्रश्न विचारायचा आहे की असे खूप सारे लोक आहेत जी येत आहेत ज्यांचे अपॉइंटमेंट आहेत पण त्यांना वॅक्सिन मिळत नाहीये, काय सांगाल? नक्कीच आमच्याकडे 160 डोस अवेलेबल आहे। सूचनेप्रमाणे आम्ही तेवढंच देऊ शकतो, त्या लोकांना आत घेतलेलं आहे आम्ही आणि पुढील डोस येतोपर्यंत आम्हाला वाट बघायला सांगितलेली आहे आणि पुढील निर्णय महाराष्ट्र राज्य महानगरपालिका लोकांना सूचित करीन, त्याप्रमाणे आपण द्यावे। हजारो लोक इकडे आलेत, सोशल डिस्टन्सिंग होत नाहीयेत, अशात लोकांना काय आव्हान कर? मी लोकांना आवाहन करेल की महाराष्ट्र राज्य असो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असो, महानगरपालिका असो, वारंवार आपल्याला विनंती करत आहे की आपण कृपया करून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग करणं आणि हात धुणे किंवा डिसइन्फेक्ट करणं हे रेग्युलर आपल्या जीवनाचा एक भाग बघा, ज्याने आपण आपली मुंबई, आपलं राज्य आणि देश वाचवू शकतो। सर, शेवटचा प्रश्न असा आहे की कधीपर्यंत ही वॅक्सिन येण्याची शक्यता आहे? आम्ही लवकरात लवकर अपेक्षा करत आहोत, जसे आम्हाला नवीन वायल भेटेल आणि आम्हाला सूचना मिळेल त्याप्रमाणे आम्ही पुढील करणार। तर नक्कीच लवकरात लवकर या डोसेस मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लसीकरण सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश काळेसह आशिष दीक्षित, न्यूज 18 इंडिया। आणि या सगळ्याबद्दल महापौरांनी काय म्हटलंय तेही आपण बघणार आहोत। पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळालाच पाहिजे आणि राज्याचा केंद्राशी पत्रव्यवहार झालेला असतानाही केंद्रातल्या यंत्रणा सकारात्मक नाहीत, तेव्हा नागरिकांचा जीव धोक्यात आला असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात। तसंच मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण बंद झाल्यानं चिंतेत भर पडली आहे। नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात। मी पहिला डोस घेतलाय तर माझा हक्क बनतो की मला दुसरा डोस मिळालाच पाहिजे आणि त्या दुसऱ्या डोसची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्राकडे आहे। त्यानंतर तुमच्याच माध्यमातून मला असं दिसतंय किंवा मला कळलंय, मी काल स्वतः पण गेली होती, जर पत्रव्यवहार झालेले आहेत त्यांच्याशी सतत मुख्यमंत्री, पंतप्रधानांशी, त्या असलेल्या आरोग्य सेवेशी जर बोलतायत तर याच्यामध्ये
पंतप्रधान सकारात्मक दिसले, पण त्याच्या खाली असलेली जी यंत्रणा आहे ती मात्र काही सकारात्मक असताना दिसत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये हाकणात मुंबईचा महाराष्ट्राचा बळी जातोय का असा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा लवकरात लवकर याच्यावर कुठलंही राजकारण, कारण बघते कंटाळा आला हे सतत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लोकांना वाचवायचं आहे. मग ते देशातली लोकं असतील, महाराष्ट्रातली असतील, मुंबईतली सगळी वाचली पाहिजे. यासाठी असे प्रयत्न व्हायला पाहिजे आणि लोकसंख्या ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने लसीचं वाटप व्हायला पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात मात्र शून्य म्हणून सगळीकडे झालेलं आहे आणि त्या पद्धतीने पण तरी पण मी आत्ता स्वतः महापालिकेत जाते. आम्ही तेही सांगू की आता लसीचा साठा हा बोर्डावर लावत जा, की जेणेकरून लोकांनाही लक्षात येईल की नुसता साठा नाही तर किती व्यक्तींना देऊ शकतो. कारण एका वाईलमध्ये आपण 11 लोकांना देऊ शकतो असं माहिती आहे. तर त्या 11 लोकांच्या अशा वाईल किती आहेत, मग ते किती बाय किती लोक देतील असा सरळ सरळ जो काही गणित आहे ते बोर्डावर लावा, जेणेकरून सामान्य लोकांना ते कळेल. आणि आता बातमी अंबरनाथ शहरातली, कारण सध्या केवळ 510 डोसेस तिथे शिल्लक आहेत आणि हा साठा फक्त आजच्या दिवसाचाच पुरणारा इतकाच उपलब्ध आहे. डोस वेळेवर आणि मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात मिळत असल्यानं फक्त एकाच केंद्रावर इथे लसीकरण सुरू होण्याची वेळ आली आहे. इथे दिवसाला 400 नागरिकांना लस दिली जाते. त्यामुळे लसीचा साठा संपल्यावर आता लसीकरण बंद करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होते आहे. याबद्दलच अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. राज्यामध्ये येणारे लसीकरणाचे डोस हे अपुरे पडत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाला लसीकरण करण्यामध्ये अडचणी येत आहेत अशी परिस्थिती आहे. मात्र अंबरनाथ पालिका प्रशासन याच्या क्षेत्रामध्ये लसीकरण जे सुरू आहे त्याच्यामध्ये किती डोस शिल्लक आहे, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळकर आहेत. सर, किती डोसेस शिल्लक आहेत, तुमची टार्गेट आहे आणि किती दिवस हे डोस पुरणार आहे? आता सद्यस्थितीत नगरपालिकेकडे 1000 डोस शिल्लक आहेत आणि आजचा आमचा जो टार्गेट सध्या चालू आहे 250 पर डे, त्याप्रमाणे ते 4 दिवस अजून आपल्याला पुरतील. परंतु जर 100 दिवसामध्ये संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये लसीकरण जर राबवायचं झालं तर आपल्याला रोज 1000 डोसची आपल्याला आवश्यकता आहे. बरं सर, आपण सांगतोय की केंद्र वाढवायचे आहेत आपल्याला, मात्र आपल्याकडे डोसेस नसल्याने आपण केंद्र वाढवत नाही, कारण शहरामध्ये फक्त एकच केंद्र आहे लसीकरणाचं. सध्या आपल्याकडे एकच केंद्र आहे, वस्तुस्थिती आहे. ते केंद्र आपलं पश्चिमला आहे. पूर्वमध्ये आपल्याला अजून एक केंद्र सुरू करायचं आहे. डोसेस आपल्याकडे उपलब्ध झाले तर आपण 24/7 ही दोन्ही केंद्र चालू ठेवू शकतो आणि रोजची कॅपॅसिटी जी आपली 250ची आहे ती किमान 1500 पर्यंत आपण नेऊ शकतो. तसं आपल्याकडे स्टाफ पण आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला दिवसाला आपण 1000 डोस देऊ शकतो एवढी आपली कॅपॅसिटी आहे, पण डोस नसल्या कारणाने ही सगळी अडचण आहे. सध्या डोसेस आपल्याला तेवढे मिळत नाहीत. आपण पाहिलं की प्रशासनाची तयारी आहे लसीकरण वाढवायची, मात्र राज्याकडनं येणारे जे डोसेस आहे लसीकरणासाठीचे ते कमी आहेत आणि त्यामुळे प्रशासन कुठेतरी हतबल दिसतंय आणि त्यामुळे लसीकरणाचं जे टार्गेट आहे कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश साहनेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. अंबरनाथमधली स्थिती आपण बघितली. आता जाऊयात रत्नागिरीमध्ये, कारण जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवतोय आणि जिल्ह्यातल्या बहुतेक लसीकरण केंद्रातली लस संपली आहे. त्यामुळे पुढची लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलंय. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय. अनेक नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत, पण जिल्ह्यात लस संपली आहे त्याच्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे, तर दुसरीकडे मात्र जिल्ह्यामधली लस संपलेली आहे. लसीचा तुटवडा जाणवतोय. मी दापोली तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयासमोर उभा आहे. याच ठिकाणी 4744 लोकांचं लसीकरण झालेलं आहे. मात्र आता या ठिकाणची लस पूर्णपणे संपली असल्यामुळे लोकांची गैरसोय सुरू झालेली आहे. लोकांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. लस मिळेल असं या भावनेने लोक या ठिकाणी येत आहेत, मात्र त्यांना लस दिली जात नाही, कारण या ठिकाणची लस पूर्णपणे संपलेली आहे. काही लोकांचा आज दुसरा डोस होता. दुसरा डोस घेण्यासाठी लोक आले होते, परंतु त्यांना सुद्धा निराश होऊन परत जावं लागले. आता त्यांना दुसरा डोस कधी मिळेल सांगता येणार नाही, कारण लसच उपलब्ध नसल्यामुळे, जिल्ह्यामध्ये कुठेही लस उपलब्ध नसल्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयामधले जे लसीकरण केंद्र आहे त्या लसीकरण केंद्रामध्ये नागरिकांना लस मिळत नाही. जिल्ह्यातली अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशाच प्रकारची स्थिती आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा लोकांना लस मिळत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून लस उपलब्ध व्हावी अशी मागणी केली जाते.
2.5 लाख लसीची या जिल्ह्याला गरज आहे, मात्र 1 लाख लस फक्त पुरवठा केली जाते आणि त्यामुळेच या जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आपण कोकणातली देखील बातमी आता आपण बघितली रत्नागिरीतली, आणि आता बातमी आहे नाशिकमध्ये रुग्णांची हेळसांड सुरू आहे असंच कळतंय, कारण व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीयेत आणि त्याशिवाय नाशिकमध्ये कोरोनाचा रुग्ण अँब्युलन्समध्ये पडून आहे. रामनगरीत नाशिकमध्ये कोरोना रुग्ण राम भरोसे तसंच चित्र पाहायला मिळतंय. अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन बेड मिळत नसल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर बनल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होतीये. ऑक्सिजन, बेड, त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा इथे मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. नाशिकमधली ही भीषण परिस्थिती, या रुग्णाला बेड मिळत नसल्यानं अक्षरशः रुग्णाचे तर हाल होतातच आहेत, पण आपण विचार करू शकतो की त्याच्याबरोबरचे जे नातेवाईक असतील, त्यांचे जे कुटुंबीय असतील, त्यांची किती परवड होत असेल आणि या स्थितीमध्ये रुग्णाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं हे किती जिकिरीचं होऊन बसलेलं आहे. आणि हेच सांगणारी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. नाशिकमधली ही परिस्थिती, व्हेंटिलेटर बेड अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे हा रुग्ण इथे बाहेर अशा रीतीनं थांबलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ही भीषण परिस्थिती आहे. ॲम्ब्युलन्समध्ये आहे हा रुग्ण. रामनगरी नाशिकमध्ये कोरोना रुग्ण असे राम भरोसे सध्या पाहायला मिळतात. हा व्हिडिओ अक्षरशः बघवत नाही, पण ही बातमी आणि त्याची दाहकता, त्याची सत्यता किती आहे हे सांगणं यामागे आवश्यक आहे. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, अत्यंत भीषण परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी अशाच रीतीनं एका रुग्णाची परवड झालेली देखील आपण बघितली होती. या रुग्णांनी किती हॉस्पिटल्समध्ये आतापर्यंत तो पोहोचलेला आणि आताची काय स्थिती आहे? खरं तर नाशिक शहरात दिवसाला तब्बल 6,000च्या पटीनं कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे आणि याच्यामुळेच नाशिक शहरातील संपूर्णतः व्यवस्था जी आहे ती ढासळल्याचं चित्र समोर आलेलं आहे. हा जो रुग्ण आहे त्यांनी व्हिडिओ शूट करून जो आहे तो माध्यमांकडे पाठवलेला आहे. तो त्याच्या काकांना घेऊन नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरतोय. बेड द्या बेड अशी विनवणी तो या हॉस्पिटलच्या लोकांना करतोय, डॉक्टरांना करतोय. मात्र नाशिक शहरामध्ये कुठेही व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध नाही. इव्हन ऑक्सिजनचे बेड सुद्धा शिल्लक नाहीये. त्यामुळे रुग्णांची मोठी परवड नाशिक शहरात होतीये. खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळी व्यवस्था शहरामध्ये केली जाते. स्टेडियमचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये केलं जात आहे. मात्र असं असलं तरी शहरामध्ये बेड पुरत नाहीये, कारण दिवसाला 5 ते 6,000 इतक्या मोठ्या संख्येनं दररोज कोरोना बाधित येत आहेत. त्यापेक्षा अधिक धक्कादायक म्हणजे अस्वस्थ रुग्णांची संख्या कमी नाहीये, ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. दररोज 30, 35, 25 अशा संख्येनं कोरोना बाधितांचा आहे. पण या संबंधित रुग्णांविषयी एक प्रश्न महत्त्वाचा की किती वेळापासून हा रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक किती वेळापासून त्यांची सगळी परवड सुरू आहे? खरं तर हा रुग्ण जो त्याच्या काकांना घेऊन फिरतोय, त्या कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीला घेऊन फिरतोय, तब्बल 3 तास झाले तो नाशिक शहराच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे. मात्र त्याला बेड मिळत नाहीये. नाशिक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल, त्याच्या हेल्पलाईनवरती फोन केल्यानंतर देखील त्याला बेड उपलब्ध केला जात नाहीये. त्याला सांगितलं जात आहे तुम्ही संबंधित हॉस्पिटलशी बोला, हॉस्पिटलचे नंबर दिले जात आहेत, त्या ठिकाणी बेड अवेलेबल आहे असं साईडवरती दिसतंय, ऑनलाईन दिसतंय. मात्र प्रत्यक्षात तो ज्या वेळेला पेशंटला घेऊन त्या रुग्णालयात जातोय त्या ठिकाणी त्याला बेड मिळत नाही. अशाच प्रकारे नाशिकमध्ये अनेक रुग्णांचे जीव जात आहे. रुग्णालयाच्या दारावरती अनेकांना आपला जीव सोडावा लागतोय आणि ही धक्कादायक वास्तव जे आहे ते आज आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय. यापूर्वी देखील आपण असं वास्तव जे आहे ते समोर आणलं होतं. एकूणच नाशिक शहर नव्हे तर राज्यात अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि ही विदारक चित्र जे आहे ते खरं तर प्रशासनाची झोप उडवणार आहे. अगदी खरं लक्ष्मण, प्रशासनाची झोप उडवणारं चित्र म्हणायला हवं, कारण ही दृश्य अक्षरशः सहन होत नाहीत. म्हणजे त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल याची कल्पना न केलेली बरी. इतकी भयंकर स्थिती आहे नाशिकमध्ये. गेल्या 3 तासांपासून वेगवेगळ्या रुग्णालयांच्या फक्त चक्रा काटणं त्यांचं सुरू आहे आणि रुग्णांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. एका ब्रेकनंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.